आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीवर आणि फसवणूक करीत दुसऱ्या तरुणाचे शोषण करण्यात आल्याच्या 2 घटना नागपुरात घडल्या आहेत। कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत स्नॅपचॅटवरून ओळखी करत सम्यक बागडे नावाच्या तरुणाने तिचे लैंगिक शोषण केले। सम्यक याने म्हाडा क्वार्टर्समधील आपल्या घरी बालिकेशी शरीर संबंध केला। यासाठी त्याने मुलीला लग्न करण्याचे वचन दिले। मुलीने विचारल्यानंतर सम्यकने लग्नास नकार देत मुलीला मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे। बलात्काराचे दुसरे प्रकरण बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। 20 वर्षीय तरुणीची फसवणूक करून 2 वर्ष तिचे शोषण करण्यात आले। नरेश सुखलाल ढेरे नावाचा तरुण 2 वर्षांपूर्वी या मुलीला MIDC येथील एका कॅफेमध्ये भेटला होता। मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत नरेशने मनीषनगर भागातील आपल्या घरात शरीर संबंध केले। नरेशनेही तिला लग्नाचे वचन दिले होते। 2 वर्षांनंतर युवतीने लग्नाबाबत विचारणा केली, मात्र नरेशने नकार दिला। त्यामुळे पीडित युवतीने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। 24/3/2026 रोजी गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यामधील फिर्यादी व आरोपी नरेंद्र सुखलाल ढेरे वय 24 वर्ष, राणा साईफ नेपचिंच्या खाली मनीषनगर बेलतरोडी रोड, पोलीस ठाणे बेलतरोडी नागपूर, हा आरोपी व फिर्यादी हे एकाच ठिकाणी कॅफेमध्ये कामाला होते। तिथे त्यांची ओळख झाली। पुढे ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये होऊन मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले। त्यानंतर आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले। असं हे लगातार 1 वर्ष प्रकरण चालू होते। वारंवार तो लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता। त्यानंतर तसेच आरोपी हा फिर्यादीकडून पैसे पण घेत होता व फिर्यादीने आरोपीला पैसे परत मागितले व लग्नाबद्दल बोलला तर आरोपी हा फिर्यादीला मारण्याची धमकी देत होता। तसेच त्यानंतर आरोपी हा काही काळ बेपत्ता झाला होता। त्यानंतर तो फिर्यादीशी बोलणे सोडून दिले। त्यानंतर फिर्यादी आरोपीशी खूप बोलण्याचा प्रयत्न करत होती, परंतु आरोपी हा काहीच रिस्पॉन्स देत नव्हता। त्यामुळे फिर्यादी आरोपीच्या घरी गेली। आरोपीच्या भावाला फोन केला। भावाने फिर्यादीला सांगितले की तुझ्या त्रासामुळे त्याचा भाऊ नरेंद्र म्हणजे आरोपी हा घर सोडून निघून गेलेला आहे। त्यानंतर आरोपी हा फिर्यादीशी पूर्णपणे बोलणंच त्याने सोडून दिलं। त्यानंतर फिर्यादी पोलीस स्टेशनला आली। त्यांच्या अशा तक्रारीवरून सदरचा गुन्हा अपराध क्रमांक 120/26 कलम 69 351-2 प्रमाणे दाखल झाला आहे। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली ग्लो अप।